तू सध्या काय करतोयस आणि पुढे काय करणार आहेस? असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात, जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि 4-5 वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत. कुटुंब न्यायालयात न्यायाधीश दोन्ही बाजू नीट तपासून पाहिल्यानंतर मी तुझ्या बायकोला 2 लाखांची पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे. गण्या, खूप खूप धन्यवाद जज साहेब. आपण खूप दयाळू आहात. जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मी देखील तिला थोडेफार पैसे देत जाईन. जजने हातोडा फेकून मारला. वडील, बबन, लक्षात ठेव, आज गणिताच्या पेपरमधील जेवढी उत्तरे चुकतील तेवढ्या छड्या मारेल. संध्याकाळी बबनला वडील म्हणाले, किती प्रश्न चुकले? बबन, एक पण नाही बाबा, तुमची धमकी मी लक्षात ठेवली. वडील, याचा अर्थ सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिली, होय ना? बबन, नाही बाबा, मी एकही प्रश्न सोडवला नाही. मुलाने वडिलांना विचारले, मुलगा, बाबा, तुम्ही अंधाराला घाबरता? बाबा, नाही बाळा. मुलगा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात? बाबा, अजिबात नाही. मुलगा, शाबास बाबा, म्हणजे तुम्ही आई व्यतिरिक्त कोणालाच घाबरत नाही. पप्पू, पप्पा, तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो? पप्पा, नाही रे वेड्या, भूत बीत तसलं काय नसतं या जगात. पप्पू, मग आपली कामवाली बाई म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून. पप्पा, चल सुटकेसमध्ये आपले कपडे भर. पप्पू, पण का पप्पा? पप्पा, आपल्याकडे कोणतीच कामवाली नाही. सखूबाई, तुझी सून कशी आहे ग? बकूबाई, काय सांगू बाई, माझ्या पोराला बैल बनवला आहे. माझा पोरगा तिच्या पुढे पाणी भरतो, घर झाडतो, चहा करून देतो आणि मग ती उठते. सखूबाई, आणि जावई कसा आहे? बकूबाई, जावई देव माणूस आहे, पाणी भरून देतो, झाडू मारतो, चहा करून देतो. माझी पोरगी सुखात आहे. जावई भलताच देव माणूस आहे. मराठी भाषा कधी कधी किती विचित्र असते बघा. एका लहान नागड्या मुलाला अंगणात खेळताना बघून शेजारचे पाटील काका म्हणाले, बाळा, आज आईने चड्डी नाही घातली का रे? जीवनात सतत ठेचा खाल्ल्यामुळे एकतर प्रगती होते, नाहीतर मूळव्याध. बायको, माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना, तर मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुझ्याबरोबर कंटाळले. नवरा, अगं वेळी, रक्ताच्या नात्यांमध्ये कुठं लग्न होतात का?